की कान्होजी आणि गणोजी सारखे लोक शत्रूच्या घरातही जन्माला यायला नको। एका बहिणीने भावाबद्दल केलेले हे वाक्य सध्या तरी खूप दुःखदायी आणि वेदनादायी वाटते शिर्के परिवारात। पण जर कसलाही भक्कम पुरावा नाही, म्हणजे शिवाजी महाराजांचे जावईत गणोजी राजे शिर्के यांचा संभाजी राजांना पकडून देण्यात कुठेही हात नाही असं लेखी स्वरूपात माहिती अधिकारातलं पत्र आहे। मग महाराष्ट्र शासनापेक्षा हे दिग्दर्शक मोठा आहे का? मग छत्रपती संभाजी महाराजांवरती छावा चित्रपट आला आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर अनेक वादविवाद जे आहेत ते व्हायला लागलेले होते। शिर्के कुटुंबावरती जे आहे तर त्या चित्रपटामधून काही आक्षेपार्ह चित्रण जे आहे ते झाल्याचा आरोप खुद्द शिर्के कुटुंबियांनी केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी लक्ष्मीकांत राजे शिर्के आहेत। चित्रपटामध्ये जे शिर्के कुटुंबावरती आरोप करण्यात आले की छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये त्यांचा हात होता, काय नेमकं त्याच्या संदर्भात आपलं? खरं तर छावा चित्रपट हा खूप अप्रतिम झालाय असं मी स्वतः पण पाहिलेलं आहे। परंतु ज्यावेळेस तो चित्रपटामध्ये शिर्के घराण्याला बदनाम केलं गेलं आणि शिर्के घराण्यातील संभाजी राजांचे सख्खे मेहुणे म्हणजे साटलोट झालं होतं, तरी त्यांचे सख्खे मेहुणे हे नातं असताना त्यांना फितुरी केल्याचं दाखवलंय आणि स्वतः येसूबाईंच्या मुखातून असे दोन शब्द आलेले आहेत की कान्होजी आणि गणोजी सारखे लोक शत्रूच्या घरातही जन्माला यायला नको। एका बहिणीने भावाबद्दल केलेले हे वाक्य सध्या तरी खूप दुःखदायी आणि वेदनादायी वाटते शिर्के परिवाराला आणि त्याच्यामुळे आणि हे करायला हरकत नाही। पण जर कसलाही भक्कम पुरावा नाही आणि छावा कादंबरी असेल किंवा विश्वास पाटलांची कादंबरी असेल, ह्या कादंबऱ्या ह्या काल्पनिक असतात आणि ह्या काल्पनिक कादंबऱ्या ह्या बखरीवर अभ्यासून निर्माण केलेल्या आहेत। बखरीच मुळात रागाच्या दिवसात लिहिलेल्या मल्हारराव चिटणीसांच्या आणि काही चिटणीसांच्या आणि त्यांच्या पूर्वजांना संभाजी महाराजांनी हत्ती खाली दिलं, पायाखाली दिलं, त्याचा राग बखरींमधून काढला संभाजी राजांवर। संभाजी राजांना सुद्धा त्या बखरीने सोडलं नाही। तर शिर्के परिवार तर थोडा दूरच आहे, परंतु ह्या दोघांनाही त्यावेळेस बखरीने बदनाम केलं, वेगवेगळे त्यांच्यावर आरोप केले। आता हे तुम्ही कुठल्या आधारे म्हणताय? कारण शिर्के कुटुंब जे आहे तर त्यानंतर महाराजांच्या सोबत जे आहेत अनेक नातेसंबंध देखील झाल्याचं तुम्ही म्हणताय, ज्या वेळेला हे सगळ्या घटना घडत, नेमकं काय तुम्हाला? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की बाबा एवढं नात्यात जर असेल तर एवढी मोठं बहिणीला विधवा कोण करू शकत नाही। आणि जर तुम्ही म्हणताय की संभाजी महाराज आणि शिर्के घराण्याचं, शिवाजी महाराजांची पत्नी एक शिर्क्यांची होती, संभाजी महाराजांना एकच पत्नी होती ती शिर्क्यांची होती, त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या मुलाला थोरले शाहू महाराजांना सुद्धा शिर्क्यांची मुलगी दिली, त्याच्यानंतरही अनेक शिर्के भोसले सोयरिकी झाल्या। जर गणोजी शिर्केंना पण हो, गणोजी शिर्केंना तर शिवाजी महाराजांची मुलगी दिली होती, म्हणजे शिवाजी महाराजांचे जावईत गणोजी राजे। मग इतकं नातं जवळचं असताना खरं तर बहीण भावाच्या नात्यात हिंदी चित्रपटाने मराठी नात्यात विष कालवण्याचं काम केलं असं मला वाटतं। याच्या संदर्भामध्ये आपण काही पुढचे पाऊल उचललेलं आहे का कुटुंबियांनी म्हणून, किंवा आपली एक संघटना देखील? आपल्या संस्था आहेत, संघटना आहेत, शिर्के परिवार महाराष्ट्रामध्ये लाखावर आहे। ह्या सर्वांनी शिर्के परिवाराने, आमचे बंधू दीपकराजे शिर्के यांनी आणि सर्वच शिर्के परिवारांनी दिग्दर्शकासह सेन्सॉरला जाब विचारलेला आहे आणि तशा पद्धतीचे त्यांचे गुन्हे दाखल व्हावेत। दोषी कोण असेल तो, कारण त्यांना आम्ही भक्कम पुरावे दिलेत की जे फ्रान्सिस मार्टिनचा एक पुरावा आहे, त्यानंतर भिलेख खात्याचं एक पत्र आहे की जे 2009लाच दिले की गणोजी राजे शिर्के यांचा संभाजी राजांना पकडून देण्यात कुठेही हात नाही असं लेखी स्वरूपात माहिती अधिकारातलं पत्र आहे। मग महाराष्ट्र शासनापेक्षा हे दिग्दर्शक मोठा आहे का? मग मनचाहे इतिहास रंगवत असेल, चित्रपट काढत असेल तर जर गणोजी शिर्के तिथं दोषी दाखवले नाही तर ह्यांनी या ठिकाणी गणोजी शिर्केंना बदनाम केले आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्रातली शिर्केच नाही तर त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व सरदार घराण्याचे वंशज हे सर्व आता त्यांच्यावर म्हणजे भयभीत झालेले किंवा अशा पद्धतीचा इतिहास करणं आणि लोकांना चुकीचा इतिहास दाखवणं हे चुकीचं आहे। आपण एक कविता देखील येसू महाराणींवरती केलेली आहे, काय नेमकं ती कविता आहे आणि त्याच्यातून नेमकं काय आपल्याला सांगायचं आहे? माझं एकच म्हणणं आहे की मी एक कविता अशी केलेली की एक ऐतिहासिक राजे शिर्के घराणेला खूप मोठा 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे
रायगड हा 500 वर्ष शिर्क्यांच्या मालकीचा होता, शिवरायांच्या स्वराज्याच्या अगोदर. म्हणजे असं एक भक्कम घराणे, आणि ते घराणं अशा तुटपुंज्या वतनासाठी संभाजीराजांना पकडून देऊ शकत नाही, हे ठाम आहे. पण तरी पण माझ्या मनात अशी कविता सहज बसलो आणि कविता सुचली. ती कविता कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. महाराज्ञी येसूबाई साहेब, राजे शिर्के घराण्याची लेकती, शोभे सून भोसल्यांची, पिलाजी राजेंची कन्या ती, अर्धांगिनी शंभू राजांची, गणोजी राजेंची बहिणा ती, सावली जणू सईबाईची, नाव लौकिक हो वाढवते, धाडसी लेख स्वराज्याची, शाहू महाराजांची माता ती, राजारामाच्या वात्सल्याची, स्वराज्य राखिले एक हाती, छत्रपतींच्या हो विश्वासाची, रयतीशीच जोडली नाती, स्वप्ने साकारली जिजाऊंची, होत्या सखी राधनी जयती, प्रेरणा कायम शंभू भक्ताची, लक्ष्मीकांत राजे शिर्के लिहिती, गाथा महाराणी येसूबाईची. अगदी या कवितेमध्ये माझा असा उद्देश आहे की कशी घराण्याची नाती इथं किती सुंदर मध्ये जर म्हटलंय की राजारामांवरती देखील प्रेम केलं त्यांनी अगदी मुलाप्रमाणे, तर ते देखील तुम्ही उल्लेख केला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांचा मुलगा होताच ना शाहू महाराज, शाहू महाराजाची माता ती, परंतु स्वराज्याच्या राजारामाच्या वात्सल्याची सुद्धा आहे ती. म्हणजे वात्सल्य होतं, राजारामावर सुद्धा खूप प्रेम होतं, त्याच्यामुळं अगोदर राजारामाकडे लक्ष द्यायच्या त्या आणि नंतर मुलाकडे द्यायचं, इतकं प्रेम होतं. म्हणजे त्या राजारामाच्या नात्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या चित्रपटाच्या निमित्ताने झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भामध्ये त्यांनी शासनाकडे पाठपुरावा देखील केलेला आहे की हे जे प्रसंग जे काही आव्हान देखील ते करतात. आपण गुत्तेकरांना एक माझी नम्र विनंती आहे की जर एखाद्या चित्रपटामध्ये काल्पनिक इतिहासावर जर तुम्ही भव्य दिव्य चित्रपट उभारता, तोही हिंदी इंग्लिश मध्ये उद्या करता, मराठीत आणता, आणि तो जर चुकीचा जर समाजात मेसेज गेला तर विद्यार्थ्यांवर आणि बालमनांवर खूप खूप परिणाम होणार आहे. खरा वास्तववादी इतिहास द्या, तेढ निर्माण होणार नाही असा इतिहास द्या, खरा द्या. आणि जर आता तुम्ही ह्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये तुम्ही कमवले, असं रोज आकडे येतात टीव्हीला, एका दिवशी 50 करोड, दुसऱ्या दिवशी 100 करोड, तिसऱ्या दिवशी 300 करोड, असे करोडोनी तुम्ही आज पैसे तुम्ही कमवताय चित्रपटाच्या माध्यमातून, तर तुम्ही या निधीतून संभाजी राजांच्या निगडीत असणारे गडकिल्ल्यांवर खर्च करणार आहेत का? जर असेल हिंमत तर आमच्या बहादूरगडावर जे संभाजी राजांच्या शौर्यस्थळ आहे तर तिथं खर्च करा, अन्यथा इतर दुसऱ्याही किल्ल्यावर खर्च करा. तुमच्यात धाडस असेल तर. संभाजी राजांचा इतिहास फक्त तुम्ही पैसा कमावण्यापुरता वापरता आणि मराठ्यांमध्ये तेढ निर्माण करून चुकीचा इतिहास पसरून मराठ्यांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण आपल्या हातून होऊ नये ही नम्र विनंती. आणि आपल्याला वाटतच असेल या पैशाचा सदुपयोग व्हावा तर महाराणी येसूबाईंवर भविष्यात तुम्ही चित्रपट करावा. त्यासाठी राजे शिर्के महाराष्ट्रातला सर्व परिवार, ऐतिहासिक वंशज घराणे, सगळे सरदार घराण्यातले सर्व वंशज प्रतिनिधी, सर्वांची जबाबदारी मी घेतो. मी सर्व सहकार्य तुम्हाला करतील. महाराणी येसूबाईवर चित्रपट करा. त्याची फक्त जी कादंबरी आहे ती मी सांगेल ती वापरा. मी त्या कादंबरीचं नाव सांगणार नाही. गुत्तेकरांना जाहीर आव्हान आहे, त्या कादंबरीवर पिक्चर करा. जर चुकीचं काय वाटलं, कुणाचा जर त्याच्यावर जर वाद झाला तर मी परत याच्यावर तुमचं म्हणजे मी हे करू शकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी वादग्रस्त होणार नाही. तुम्ही कोणाचीही कादंबरी वापरता, शिवाजी सावंतांची वापरली वादग्रस्त, उद्या संभाजी विश्वास पाटलांची वापरता तीही वादग्रस्त आहे. आता आम्ही ठरवलेले आता सर्व घराण्यांनी मिळून आणि सर्व वंशज घराण्यांनी मिळून की सोशल मीडियात चुकीचा इतिहास पसरवणारी मंडळी, चित्रपटाच्या माध्यमातून पसरवणारी, महानाट्याच्या माध्यमातून इतिहास चुकीचा पसरवणारी, ह्या सर्वांना आपण लिगल नोटिसा देणार आहोत. आणि जर चुकून सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण जर शिर्के घराण्याची बदनामी करत असेल किंवा अन्य कोणाच्याही इतिहासाची बदनामी करत असेल आणि विकिपीडियाच्या माध्यमातून बदनामी होत आहे, त्या विकिपीडियाला सुद्धा आपण तशा पद्धतीच्या नोटिसा आता देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आपण त्यासाठी निवेदन देणार आहोत. एकंदरीत जर बघितलं तर चुकीचा इतिहास दाखवल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू असं देखील जे आहे तर ते शिर्के कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील बुंगळे, एबीपी माझा, धर्मवीरगड, अहिल्यानगर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.